Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1189. शिवम सरांनी असं का म्हणलं असेल आपल्याला, तुला 5 महिने झाले बा. वाय दे से दॅट? ते या उद्देशाने म्हणत असेल का तू 5 महिने झाले भाऊ तुला, आणि तू आता विचारून राहिला की की आय डोंट नो यार. ह्या म्हणजे मी लोकांच्या नजरेत कसा दिसतो मला नाही माहीत. म्हणजे कोणी मला असं कोणाच्या मनामध्ये माझ्याबद्दल असं काही विचार असेल की हा बंद खूप जास्त सक्सेसफुल आहे, असं काही काही लोकांच्या मनात वाटत असेल. काही काही लोकांच्या मनात असं वाटत असेल की हा किती ढिला आहे, काइंड ऑफ लाईक ढिला म्हणजे खूप डल आहे, गोष्टी खूप हळूहळू शिकतो वगैरे म्हणत असेल. आय डोंट नो. म्हणजे कसं आहे, ऑफिसमध्ये एक प्रकारे अजीबसी रेस सुरू झाली आहे. रेस म्हणजे जस्ट लाईक कोण किती जास्त डेव्हलप आहे या राईट नाऊ. जो अथर्व आहे ना, जो म्हणजे माझा कलिग होता ॲक्च्युली. मग हे झालं होतं, म्हणजे आम्ही एक्झाम वगैरे दिली, माझी जॉईनिंग झाली, त्याची जॉईनिंग नाही झाली. मग जॉईनिंग झाल्यावर मग काय झालं की ओके वेट, जॉईनिंग झाल्यावर मी पास झालो, तो फेल झाला. माझ्या करीब तो 3 महिन्यानंतर तो पुन्हा जॉईन झाला. ठीक आहे, म्हणजे त्यांनी मॉडेलिंग वगैरे शिकली, आपणही शिकलो, असं काही हे नाही या. आता रिसेंटली नाही का, आता इतक्यात म्हणजे 15 दिवसामध्ये कोलगेटच्या खूप साऱ्या QC निघाल्या. सो इट जस्ट लाईक मी QC सॉल्व करत राहिलो. आता ज्यांच्या मग ज्यांचे पार्ट झाले त्यांना व्हिडिओ बनवायला लावला. आता माझ्यापाशी जास्त QC होत्या, मी माझ्या QC कंप्लीट करून एकामेकाच्या QC पण मागून राहिलो होतो. त्यामुळे नाही का मला थोडा वेळ लागला. अथर्वने त्यांनी त्याचे QC केले आणि मग तो व्हिडिओसाठी भिडला हे अश्विन सरांसोबत वगैरे, आणि तो करू लागला व्हिडिओ. बट मी व्हिडिओ शिकलो नाही. अगोदर व्हिडिओ टॅपमध्ये पण व्हिडिओ बनवला नव्हता, नाही वेरॉकमध्ये अश्विन सरांनीच बनवला होता. सो इट जस्ट लाईक व्हिडिओ बनवलाच नाही. सो मला माहीतच नव्हतं व्हिडिओ कसा बनते वगैरे. अथर्वला माहीत झालं, गेल्या 2-3 दिवसामध्ये अथर्वला माहीत झालं. आज मी शिकलो व्हिडिओ कसा करायचा, व्ह्यू पॉईंट कसे घ्यायचे वगैरे वगैरे, ऑल दिस थिंग्स. सो मग काय झालं की अथर्वला आता व्हिडिओ पण बनवता येते, एक्सपोर्ट पण करता येते, RCS पण हाईड अनहाईड करता येते. या आय कॅन ऑल्सो डू दॅट. बट जेव्हा पण मी काम करतो ना, तेव्हा नाही का शिवम सर एक प्रकारे संशयास्पद बघतात की यांनी खरंच काम बरोबर केलं आहे का नाही. या आय डोंट नो, म्हणजे त्यांची एक मेंटॅलिटीच ठरली आहे का सौरभ नाही का काम बरोबर करत नाही, जस्ट लाईक त्याच्या चुका नेहमी निघतात. सो ही जस्ट लाईक फोकस राहतात. आणि माझा पण पॉईंट ऑफ व्ह्यू असतो का मी चुका खूप कमी करावा आणि जास्तीत जास्त त्यांना चांगला आउटपुट द्यावा. चुका तर बाकीचे पण लोक करतात, अथर्व पण करतो, सगळेच जण करतो. डूड, वाय आर यू कम्पेअरिंग विथ अथर्व? इट जस्ट लाईक हे ऑफिसमधल्या गोष्टी वॉज रिअली स्टुपिड थिंग. माझ्या मनात पण आणू नको. बिलकुल नाही. कोण किती पुढे जातं, कोण किती मागे जातं, हे ऑफिसमधलं एन्व्हायरमेंट किंवा कोण जास्त सक्सेसफुल आहे, कोण जास्त सक्सेसफुल नाही, हे डिसाईड तोच स्वतःच ठरवतो, जो व्यक्ती आहे तोच. तुला ऑलरेडी माहीत आहे का तू त्या सगळ्यांपेक्षा पण सक्सेसफुल आहे. इवन PMI पेक्षा पण सक्सेसफुल आहे. PMIमध्ये जो कोणता हेड असेल वगैरे त्यांच्यापेक्षा सक्सेसफुल आहे. बिकॉज तुला माहीत आहे का तू कोण आहे. डोंट कम्पेअर विथ दोज पर्सन हू डोंट अंडरस्टँड यू, राईट. आणि काही गरज पण नाही आहे राव त्या लोकांना असे काही बघण्याची किंवा त्यांच्याबद्दल कमेंट पण करण्याची. जस्ट लाईक त्यांचा क्लास तो आहेच नाही. ठीक आहे, मी हे असं म्हणणं चांगलं नाही आहे, प्रत्येकाचा क्लास काही ना काहीतरी असतोच. डोंट नो, म्हणजे मी असं म्हणत आहे, या बघ, माझ्या लाईफमध्ये एकच फंड आहे,
या आपण नेहमी स्वतःकडे बघायचं, दुसऱ्याकडे बघायचंच नाही. आपण किती पुढे आहे, किती मागे आहे, किती सक्सेसफुल होत आहे, आपली परिस्थिती काय आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि टुमॉरो इज मच बेटर दॅन टुडे हा आपला स्लोगन आहे. त्यामुळे आपण नाही का नेहमी आज मेहनत करतो किंवा उद्या बेटर होण्यासाठी, राईट. खापरखेड्यामधल्या एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये आपण तिथे 1 वर्ष राहिलो डूड. तिथे 1 वर्ष नाही थांबू शकत. ऑफकोर्स थांबणार तर आहे, या काही नाही, बट ते खापरखेड्यामधली कंडिशन इट वॉज रिअली इन्क्रेडिबल. इतकी भयानक होती का खूपच जास्त, याच्यापेक्षा 100 टाइम्स खतरनाक, 100 टाइम्स. एव्हरी टाईम असं वाटत, एव्हरी मिनिट असं वाटत झालं आज काही ना काही होऊन जाईल ना, पुन्हा काही ना काहीतरी खतरनाक होऊन जाईल. या बट याच्यापेक्षा हे PMI वॉज थोडी शांत तरी आहे, थोडं कंट्रोलमध्ये आहे एव्हरीथिंग. कशामुळे, व्हाय मी खापरखेड्यामधून इथे कशामुळे आलो? स्वतःच्या कॉन्फिडन्समुळे आणि उद्याला बिकम बेटर बनवण्यासाठी आपण आजपासून केलेले प्रयत्न, हे त्यामुळे आपण आज इथपर्यंत आलो आहे. आणि समोर पण हेच करणार आहे, समोर पण हेच करणार आहे. कम्पेअर करायचंच नाही कोणा ना, हे खूप गलत गोष्ट केली भाऊ तू, या खूप गलत गोष्ट केली तू. स्वतःला कम्पेअर केलं अथर्वसोबत. आता अथर्वची मला क्वालिटी माहीत नाही का हा किती सक्सेसफुल आहे का नाही, कारण त्याला माहिती आहे का तो कोण आहे आणि मला माहीत आहे मी कोण आहे. अरे प्रत्येकजण याच्यावर म्हणजे प्रत्येकजण या पृथ्वी तलावावर प्रत्येकजण येतात ना, ते काही ना काहीतरी ठरवून येतात म्हणजे ते पहिले येतात, मग ठरवतात, मग त्यांची डेस्टिनी त्यांना ठरवते, किंवा ते स्वतः आपली डेस्टिनी कव्हरअप करतात की मला इथे जायचं आहे, मला CA बनायचं आहे, मला इंजिनियर बनायचं आहे, मला CAD इंजिनियर बनायचं आहे, तर मला अमकं बनायचं आहे. सी असं करतो. बट प्रत्येकाची वेगवेगळी डेस्टिनी असते. सो डोंट कम्पेअर विथ दॅम. या आणि हार्डली राहायचंच किती आहे रे, फरवरी मार्च राहिलेच किती, 7-8 महिने राहिले. दॅट्स इट. 7-8 महिने पुन्हा काढून घ्यायचे इथून आणि देन गो टू पुण्याला गेल्यावर आपली फिल्म स्कूल आहे आणि देन यू जस्ट बी राईट. या सो असं कम्पेअर वगैरे नको करू आणि जे होत आहे ते होऊ दे. तुला असं वाटत आहे की तू स्लो आहे, नो यू आर नॉट स्लो. तू जे करत आहे इट वॉज रिअली इन्क्रेडिबल. बाकीच्यांचे कामानुसार तरी तुझे काम बेटर आहे असं मला वाटते. दॅट्स इट. बाकी लोक काय विचार करतात याचा तू विचारही नको करू. कोण काय कसा विचार करतात, कोण माझ्याबद्दल कसा विचार करतो, बिलकुलच नाही. ओके, आजची तारीख आहे, मी तारीख डेट सांगितली नाही. आजची 12 जून, रात्रीचे 12:23 झाले. राईट नो मला बहुत भयानक झोप लागली आहे. जस्ट रिअली खूपच भयानक, म्हणजे माझे डोळे लक करत आहे कंटिन्युअसली आणि सो आय नीड अ स्लीप. सो या तू जास्त वाढवत नाही. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1189. राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.